वार्तांकन रोखठोक बातमी। रविवारी दुपारनंतर सायंकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसानं सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढलं। गेल्या 24 तासात 70.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पहिल्याच दमदार पावसात शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले तर विविध भागांमधील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले। यामुळे मान्सून पूर्व नालेसफाईच्या महापालिकेच्या दाव्याचीही पोलखोल झाली। शहरातील विमानतळ परिसर, हत्तुरे वस्ती, होटगी रोड, भाग्यश्री पार्क, विडी घरकुल, घोगडे वस्ती, कुंभार वेस, लेंडकी नाला पावसामुळे शहरातील नाले तुडुंब भरून वाहू लागले। नाल्यालगतच्या परिसरात पाणी घरांमध्ये घुसल्यानं नागरिकांना मोठा फटका बसला। रेल्वे लाईन परिसर, चौपाड, दमानी नगर, मुस्लिम पाठशापेठ, नई जिंदगी, भवानीपेठ, सराफकट्टा, कुंभार वेस, विडी घरकुल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। अनेक घरांमध्ये पाणी घुसल्यानं धान्य, अन्न सामग्री व घरगुती वस्तूंचं नुकसान झाले। लकी चौक, नवी पेठ, शिंदे चौक, भागवत थिएटर परिसर, निराळे वस्ती, साठे पाटील वस्ती आणि रोड लगतच्या अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी साचले। खमितकर अपार्टमेंट जवळील रेल्वे बोगद्यात पाणी साचल्यानं वाहतुकीची कोंडी झाली। पहिल्याच पावसात शहरातील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यानं नागरिकांनी महापालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आगामी काळात आणखी जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेता नालेसफाई, अतिक्रमण हटवणे आणि पाणी निचऱ्याच्या उपाययोजना तातडीनं प्रभावीपणे राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। शहरात काल रात्री झालेल्या पावसामुळे घरामध्ये आणि इतर भागांची पाणी शिरल्यामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी महापौर विनायक कोंड्याल, नगराभियंता सारिका अकुलवाल आणि इतरांनी केली आहे। 54 मीटर रस्त्याची पाहणी केली। निसर्गामुळे झालेला रस्ता तात्काळ स्वच्छ करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना देखील महापौरांनी यावेळी दिल्या। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।